जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल SK क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तुम्ही जो आजचा व्हिडिओ बघत आहात तो आपण काइनमास्टर या ॲपमधून एडिट करणार आहे. तुम्हाला माहीतच असेल की आता लवकरच महाशिवरात्री येणार आहे. त्यानिमित्त आपण महाशिवरात्रीवरती बॅनर व्हिडिओ एडिटिंग ही या व्हिडिओमध्ये शिकवली आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी जे काही मटेरियल यूज केलं आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून मिळून जाईल. तेथून तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता. पण मित्रांनो, त्या मटेरियलला मी एक पासवर्ड दिला आहे. तो पासवर्ड तुम्हाला 3 स्टेपमध्ये या व्हिडिओमध्ये कुठेही दिसू शकतो. त्यामुळे तुम्ही हे व्हिडिओ पूर्ण आणि केअरफुली बघा. जर तुम्ही आपल्या मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती फर्स्ट टाईम आला असाल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर मटेरियल डाउनलोड करण्यास काही अडचण येत असेल तर तुम्ही सर्वात सोपा पर्याय म्हणजे आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घेऊ शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलीच आहे. चला तर मित्रांनो, कोणताही वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण आपल्या काइनमास्टर ॲपच्या मेन विंडोवरती आला. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला या प्लसवाल्या आयकॉनवरती टच करायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला 16:9 रेशो हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. नंतर मी तुम्हाला मटेरियलमध्ये एक ब्लॅक आणि रेड त्यामध्ये इफेक्ट्स दिले आहे. अशा प्रकारचा एक बॅकग्राऊंड दिला आहे. तर ते बॅकग्राऊंड तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायचं आहे. मित्रांनो, ते ॲड केल्यानंतर तुम्हाला लेअरवरती टच करून मीडियावरती टच करायचं आहे आणि या ठिकाणी जो एक PNG दिला आहे, महादेवाचा एक PNG दिला आहे, तुम्हाला या ठिकाणी बरोबर थोडा लहान मोठा करून या ठिकाणी ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. तो ॲडजस्ट केल्यानंतर तुम्हाला ती जी लेअर आहे ती तुम्हाला पूर्ण व्हिडिओवरती लावून घ्यायची. ती लेअर पूर्ण व्हिडिओवरती लावल्यानंतर त्याला जी इन ॲनिमेशन आहे ते आपल्याला या ठिकाणी एंटर स्लाइड अप हे द्यायचं आहे आणि त्याचा जो टायमर आहे तो आपल्याला 2.5 ते 3 सेकंदाचा ठेवायचा आहे. ती PNG जेव्हा मित्रांनो वरती येत असते तेव्हा आपल्याला पुन्हा थोडी वर आल्यानंतर आपल्याला लेअरवरती टच करून मीडियावरती टच करायचं आहे आणि या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला एक शिवलिंगची जी आहे ती PNG दिली आहे ती तुम्हाला थोडी छोटी करून घ्यायची आहे आणि ती छोटी करून तुम्हाला या महादेवाच्या PNGच्या साईडनं त्याला ॲड करून घ्यायचं आहे आणि त्याला ॲड केल्यानंतर त्याला जी इन ॲनिमेशन आहे त्याला सुद्धा एंटर स्लाइड अप हेच इन ॲनिमेशन द्यायचं आहे आणि त्याचा टाईम हा 1.5 सेकंदाचा ठेवायचा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला त्यानंतर सुरुवातीला यायचं आणि ओव्हरली इफेक्ट्स यावरती टच करून तुम्हाला या ठिकाणी एक मिस्टिरियस जो फॉग आहे तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. त्याची थोडी साईज मोठी करून घ्यायची आहे आणि तो अशा प्रकारे ॲड करून ही जी लेअर आहे ही तुम्हाला पूर्ण व्हिडिओवरती लावून घ्यायची आहे. तर ही लेअर पूर्ण व्हिडिओवरती लावल्यानंतर ही जी शिवलिंग ज्यावेळेस वरती येते त्यावेळेस तुम्हाला पुन्हा लेअरवरती टच करून मीडियावरती टच करायचं आहे आणि मी जो ग्रीन स्क्रीन व्हिडिओ दिला आहे ज्यामध्ये तुम्हाला जो साप आहे तो थोडी मुवमेंट करताना दिसत आहे तर तो तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे. तो ॲड केल्यानंतर त्याला थोडा छोटा करून या ठिकाणी असा घेऊन यायचा आहे आणि हा जो फॉग आहे 3 डॉटवरती टच करून याला ब्रिंग टू फ्रंटवर टच करायचा आहे आणि हा जो PNG आहे नागचा जो एक मित्रांनो मी एक ॲनिमेशन व्हिडिओ दिला आहे तो तुम्हाला या ठिकाणी बरोबर सेट करून घ्यायचा आहे ज्या प्रकारे तो समोर मागं मुवमेंट करेल. तर इथपर्यंत आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तो जो साप आहे तो दिसायला लागल्यानंतर तुम्हाला पुन्हा लेअरवरती टच करून मीडियावरती टच करायचं आहे आणि मीडियावरती टच केल्यानंतर मी ज्या काही लाईनमध्ये PNG दिली आहे ते तुम्हाला या ठिकाणी कोणत्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहे आणि त्याला जे ॲनिमेशन आहे ते वाईप राईट द्यायचं आहे आणि त्याचा टायमर जो आहे मित्रांनो तो 1.5 सेकंदाचा ठेवायचा आहे आणि ही लेअरसुद्धा आपल्याला पूर्ण व्हिडिओवरती लावून घ्यायची आहे. तर मित्रांनो, ती ॲनिमेशन दिल्यानंतर तुम्हाला पुन्हा लेअरवरती टच करून मीडियावरती टच करायचं आहे आणि महाशिवरात्री म्हणून जो एक मी मोठा PNG दिला आहे तो तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. मित्रांनो, हा जो टेक्स्ट PNG जो मी तुम्हाला वर दिला आहे तो तुम्हाला थोडा छोटा करून घ्यायचा आहे आणि पुन्हा या महाशिवरात्रीच्या PNGवरती टच करून यालासुद्धा इथे थोडा अशा प्रकारे या ठिकाणी ॲडजस्ट करून घ्यायचा आहे आणि मित्रांनो ही लेअरसुद्धा आपल्याला या पूर्ण व्हिडिओवरती लावून घ्यायची आहे. तर मित्रांनो, ही लेअर पूर्ण व्हिडिओवरती लावल्यानंतर याला रबर स्टॅम्प हे ॲनिमेशन द्यायचं आहे. तर हे रबर स्टॅम्प ॲनिमेशन देताना तुम्हाला ते थोडं केअरफुल या ठिकाणी बघायचं आहे. हे ॲनिमेशन दिल्याबरोबर ही PNG ज्यावेळेस या ठिकाणी दिसते त्यावेळेस आपल्याला लेअरवरती टच करून मीडियावरती टच करायचं आहे आणि मी या ठिकाणी एक जो इफेक्ट दिला आहे लाईट इफेक्ट तो तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे. तुला समोर घेऊन याला या ठिकाणी ॲड करून घ्यायचं आहे. तर 3 डॉटवरती टच करून सेंड टू बॅकवरती तुम्हाला टच करून घ्यायचं आहे. सेंड टू बॅकवरती टच केल्यानंतर याला थोडा मोठा करून घ्यायचा आहे आणि बरोबर इथे ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. तुम्हाला तो बघून घ्यायचा आहे की तो बरोबर सेट झाला आहे की नाही. तर मित्रांनो, थोडा लवकर येते, थोडा याला मागे घेऊन घेऊ आपण या ठिकाणी आणि पुन्हा या ठिकाणी आपण चेक करून बघू. तर या ठिकाणी आता हे बरोबर झालं आहे. त्यानंतर तुम्हाला इथपर्यंत आल्यानंतर पुन्हा
प्लेअरवरती टच करून मीडियावरती टच करायचं आहे आणि यावरती टच केल्यानंतर मित्रांनो निमित्त एक शुभेच्छेची PNG निमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा ही PNG तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायची आणि याला फिनिशिंग जे ते फेड द्यायचं आणि त्याचा टायमर 1 सेकंदाचा ठेवायचा आहे. तर मित्रांनो इथपर्यंत आपण व्हिडिओमध्ये आल्यानंतर आपण इकडं व्हिडिओ कशा प्रकारे झाला आहे ते या ठिकाणी बघून घेऊ. तर एवढं सगळं झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला पुन्हा लेअरवरती टच करून मीडियावरती टच करायचं आहे आणि मीडियावरती टच केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी मी जी 11 मार्च ज्यावेळेस महाशिवरात्री येते एक PNG दिली आहे ती तुम्हाला थोडी छोटी करून घ्यायची आहे आणि तिला या ठिकाणी वर अशी ॲड करून घ्यायची आहे. तर या PNGला जे मित्रांनो ते तुम्हाला ॲनिमेशन जे आहे ते पॉप हे ॲनिमेशन द्यायचं आहे आणि याचा टाईम हा 1.5 सेकंदाचा ठेवायचा आहे आणि ही सुद्धा लेअर पूर्ण व्हिडिओवरती लावून घ्यायची आहे. तर एवढा व्हिडिओ झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ या ठिकाणी एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो तुम्हाला जो व्हिडिओ एक्सपोर्ट करून त्याला पुन्हा काइनमास्टरमध्ये मीडियावरती टच करून ॲड करून घ्यायचा आहे आणि 2-2 किंवा 3-3 सेकंदानंतर ज्याप्रमाणे मी यामध्ये प्ले ॲडवरती कट दिले अशा प्रकारचे कट ॲड करून घ्यायचे. तर मित्रांनो पहिल्या या ठिकाणी प्ले ॲडवरच्या कटवरती टच करून तुम्हाला या ठिकाणी रेस्ट्रोस्पेक्शन हा इफेक्ट डाउनलोड ट्रान्झिशन इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे त्यामधला 3 नंबरचा आणि त्यानंतर मित्रांनो पुढच्या याच्यावरती टच करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला रोटेट शिपमधील सुद्धा 3 नंबरचा जो इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला चॅनल ट्विस्टमध्ये जाऊन यामधला 2 नंबरचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर जी 4 नंबरचा जो इफेक्ट आहे त्यामध्ये पेपर टिअरवर टच करून त्यामधला 2 नंबरचा जो इफेक्ट आहे 2 नंबरपेक्षा मित्रांनो 1 नंबरचा इफेक्ट तुम्ही या ठिकाणी चांगल्या प्रकारे ॲड करून घेऊ शकता. त्यानंतर पुढच्या याच्यावरती टच करून तुम्हाला शेक इटमधील 1 नंबरचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे आणि नंतर ॲक्सेलरेशनमधील 2 नंबरचा इफेक्ट आणि ज्या ठिकाणी एक शेवट शिल्लक राहते त्यामध्ये तुम्हाला खाली जी फ्रीमध्ये दिलेली असते आपल्याला ट्रान्झिशन इफेक्ट त्यामधला पिक्चरवरती टच करून कलर टाईल्स हा इफेक्ट या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ऑडिओवरती टच करून घ्यायचं आहे आणि मी जे एक डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे ज्यामध्ये एक सॉन्ग दिलं आहे तर ते सॉन्ग तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायचं आहे. तर मी हे सॉन्ग या ठिकाणी ॲड करून घेतो आणि मित्रांनो हा व्हिडिओ कसा झाला आहे तो आपण या ठिकाणी आता प्ले करून बघूया. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खूपच चांगला झाला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर फर्स्ट टाईम आला असाल तर अशाच प्रकारच्या बॅनर व्हिडिओ एडिटिंगसाठी आणि अदर टेक्निकल व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.